मनपूर्वक स्वागत. गुड मॉर्निंग सर. आणि सामन्याला सुरुवात होतीये. नाणेफेक जिंकली पाषाणे संघानं. धाडसी निर्णय फलंदाजी करण्याचा आणि क्षेत्ररक्षणासाठी मात्र पाचारण केलं भातसई स्पोर्ट्स संघाला. छत्रपती वॉरियर्स पाषाणे विपक्ष भातसई स्पोर्ट्स भातसई असा हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. या सामन्यासाठी पंच म्हणून आपल्याला बघायला मिळतात आदरणीय निरंजनजी साबंत सर आणि त्यांच्या समवेत जेपी पॅनलचे आमचे सर्वेसर्वा अर्थातच जय पवार सर. ग्रीन सिग्नल येईल. कल्पेश गोलंदाजी मार्कवरनं सज्ज आपल्याला बघायला मिळतोय. उजव्या हातानं उजव्या बाजूने जाताना बघायला मिळेल. क्षेत्ररक्षण सज्ज झाले. विकेट किपर आहे. शॉर्ट थर्ड मॅन. पॉइंट वरती क्षेत्ररक्षक. कव्हर आहे. एक्स्ट्रा कव्हर वरती क्षेत्ररक्षक 30 यार्ड मध्ये. पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाबेचा मात्र प्रयत्न तोही यशस्वी होत असताना 2 धाबांनी खातं खोलतोय फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय समीर. समीरच्या बॅटमधनं या 2 धाबा. कल्पेशचा हा पहिला चेंडू होता आणि ऑफ द मार्क होत असताना समीर. गुड बॅटिंग. यावेळेस चेंडू चांगला बघायला मिळाला. गुड कमबॅक. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर मात्र कल्पेशनं यावेळेला एक चांगली दिशा बघायला मिळाली. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू रिलीज करत असताना वेग नियंत्रित होता आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. समीर सुद्धा डिफेन्सिव्ह पावित्र्यामध्ये बघायला मिळतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे मात्र नशिबाची साथ मिळतीये. बराच वेळ चेंडू हवेत असूनही क्षेत्ररक्षक सज्ज नव्हता. चुकी बघायला मिळतीये. क्रिकेटचं हे मैदान आणि चुकीला माफी नाही. फलंदाज सर बाद आहे ना. धाव बाद. थँक्यू सो मच. फलंदाज बाद होतोय. समीर बॅक टू द पॅव्हिलियन. गरज होती का दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्याची, हा सुद्धा एक प्रश्न होता. कल्पेश जबरदस्त फेकी आली ती कलेक्ट केली आणि धाववाद करत असताना पहिला धक्का बसला पाषाणे संघाला. धावफलकावरती पाहायला गेलं तर बघायला मिळतात 3 धाबा. 1 गडी बाद 3 धाबा. कर्णधार अक्षय स्ट्राईक वरती सज्ज झालाय आणि त्याच्या सोबतीला ऋतिक आलाय. यावेळेस अक्षयनं हलक्या हाताने खेळत असताना मिडॉनवरती क्षेत्ररक्षक. 1च धाव. आता मात्र थोडंसं डिफेन्सिव्ह व्हावं लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवायच्या असं फलंदाजांचं मात्र उद्दिष्ट असतं. यावेळेस अतिशय चांगला चेंडू स्विंग बघायला मिळाला. टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा वळण घेत आतमध्ये आलाय. निर्धाव स्वरूपात संपन्न होत असताना कल्पेश आपल्या अनुभवाची शिदोरी इथून खोलत असताना व्हेरी गुड बॉलिंग. स्ट्राईक वरती युवा फलंदाज ऋतिक. बॅटची कडा. कॉट बिहाइंडचा अपील. पंचांचा बोट आकाशाकडे. दुसरा धक्का पाषाणे संघाला. फलंदाज बाद. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल. पहिलं षटक पाठीच्या कण्यावरती आघात करत असताना कल्पेश. गुड बॉलिंग. संपन्न झालं पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि धावफलकावरती जर आपण नजर मारली तर 4 धावा बघायला मिळतात आणि 2 गडी तंबूच्या आश्रयाला. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. गुड बॉलिंग. आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी करत असताना कल्पेश यावेळेला बघायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 2 हादरे दिले. फलंदाज समीरला बाद केलं. अतिशय आक्रमक फलंदाज आहे तो. जर काही षटकं खेळत राहिला तर मात्र धावा खोऱ्यानं उडत असतो. त्याला बाद केलं. तदनंतर ऋतिकला सुद्धा बाद केलं. यावेळेस बघायला मिळतात कल्पेशचं पहिलं षटक संपन्न. 1 गडी कल्पेशच्या स्वतःच्या खात्यावरती आणि 1 गडी कल्पेशच्या खात्यात धावबाच्या स्वरूपामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ होते. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन. अनुभवी गोलंदाज हा सुद्धा संघाचा तारणहार गोलंदाज महेश. या वेळेला बॉडी लाईन टाकलेला चेंडू लोवर फुलटोज होता मात्र हलक्या हाताने खेळत असताना अक्षयला माहिती आहे जबाबदारी स्वीकारली आहे. त्याला माहिती आहे की आपली विकेट राहणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीची 2 षटकं कल्पेश आणि महेश हाताळत असतो. या 2 षटकामध्ये आपली विकेट ठेवणं खूप गरजेचं असेल.
हे मात्र अक्षयने जाणलंय आणि यावेळेस थोडासा डिफेन्सिव्ह होत असताना राईट मोर द विकेट महेश. अतिशय चांगला चेंडू, स्लोवर वन चेंडू, इन स्विंगर स्वरूपाचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टाकला आणि वळण घेत आतमध्ये येत असताना गुड बॉलिंग. कुठल्याही प्रकारचं उत्तर या चेंडूवरती नव्हतं आणि अक्षय अक्षरशः या वेळेला बीट होत असताना बादशाही स्पोर्ट्स बादशाही संघाला आपण पाहतो नाणेफेक हरल्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना चांगली गोलंदाजी, एक चांगली सुरुवात आपल्या संघासाठी. या वेळेस लोअर फुल टॉस 30 यार्डला भेदायचं होतं. मिड ऑन जबरदस्त कमिटमेंट बघायला मिळालं. अगदी हाय जंप करत असताना प्रॉपर टायमिंगला जंप केली आहे आणि चेंडूला मात्र 30 यार्ड मध्ये अडवताना यश मिळालं. गुड फिल्डिंग, निश्चितच संघासाठी 3 धाबा वाचविल्यात मित्रा. या वेळेस फटका चांगला बघायला मिळत होता. मिडॉनला भेदण्याचा प्रयत्न होता. फटका सुद्धा चांगला टायमिंग झाला होता, मात्र क्षेत्ररक्षकाचं टायमिंग सुद्धा खूप चांगलं बघायला मिळालं. अगदी चांगल्या टायमिंगला जंप करत चेंडूला इनफिल्ड मध्येच अडवलंय. पॉवर प्लेचं हे षटक आहे, षटक क्रमांक 2. महेश पुनश्च एकदा सज्ज, स्ट्राईक वरती आहे. फलंदाज आपल्याला बघायला मिळेल जय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू, क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं. छोटा खेळाडू आहे मात्र फिल्डिंग चांगली करत असताना युवा खेळाडू ज्याला स्थान दिलंय कल्पेशनं आपल्या संघामध्ये इन केलंय 11 मध्ये आणि चांगली क्षेत्ररक्षणाची इथून भूमिका पार पाडत असताना शॉर्ट मिड विकेट वरती त्याला तैनात केलंय आणि चांगली फिल्डिंग त्याच्या बॅट माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. षटक क्रमांक 2 महेश वैयक्तिक खात्यातलं हे पहिलं षटक हाताळत असताना अक्षय या वेळेस फटका चांगला आहे. एक टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा अक्षयच्या बॅट मधनं पाषाणे गावचा ब्रँडेड फटका, चौकार. थँक्यू सो मच. फटका चांगला होता, ओव्हरपिच डिलिव्हरी होती आणि ऑन साइडला उडवत असताना लॉंग ऑन बाउंड्रीला क्लिअर करणारा हा फटका. अक्षय बराच वेळ संयमी होता, यावेळेस मात्र चेंडू नजरेत भरला आणि प्रॉपर टायमिंग साधत असताना हा चौकार. क्षेत्ररक्षणात बदल बघायला मिळाला. पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवरनं महेश. चांगली बॉलिंग, बॉडी लाईन चेंडू येत असताना सन्मान देत खेळलेला हा फटका. कुठल्याही प्रकारची धाव नाही. षटक क्रमांक 2 संपन्न आणि धाव फलकावरती धावा बघायला मिळतात 10. 2 गडी बाद 10 धावा पाषाणे संघाची धावसंख्या. चांगली बॉलिंग केली कल्पेशनं. पहिलं षटक हाताळलं. 4 धावा देत असताना 1 गडी स्वतः बाद केला आणि 1 गडी धावबाच्या स्वरूपात त्यानंच बाद केला. तदनंतर महेश आला गोलंदाजीसाठी. त्यानं खर्च केला 6 धावा. कुठल्याही प्रकारचा गडी त्याच्या खात्यात अद्यापपर्यंत नाही, मात्र थोपून ठेवलंय. पॉवर प्लेची षटकं संपन्न झाली आणि धावफलकावरती 10 धावा. आगमन झालंय संदेश स्पोर्ट्स चेरोवली संघाचे एक तारणहार खेळाडू, जुना जाणता खेळाडू, सर्वांचा लाडके व्यक्तिमत्व, डान्सिंग पंच म्हणून ज्यांची ख्याती आपण सातत्यानं पाहत असतो, आप्पा फर्डे सर. गुड मॉर्निंग सर. जबरदस्त गोलंदाजी मार्कवरनं परिवर्तन बघायला मिळतंय. दिनेश बसवंत अतिशय नामवंत खेळाडू. बादशाही संघ म्हटला म्हणजे शहापूर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या संघाचं नाव मात्र मोठ्या खेळाडूंमध्ये, मोठ्या संघांमध्ये घेतलं जातं. यावेळेस फटका फसलेला बघायला मिळतोय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तैनात होता. 1च धाव या चेंडूवरती. दिनेश बसवंत गोलंदाजी मार्कवरनं षटक क्रमांक 3 वैयक्तिक खात्यातलं हे पहिलं षटक हाताळत असताना आपल्या संघासाठी. उंचपुरा गोलंदाज 5.5-6 फुटाच्या आसपास हाईट असेल आणि हाईटचा पुरेपूर वापर करत असताना वेगवान गोलंदाजीसाठी सुपरिचित. या वेळेला स्लोवर हाताळलाय. लेग कटर होता. टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा वळण घेत बाहेरच्या बाजूला निघत होता आणि सन्मान देत असताना चांगला फटका अक्षयच्या बॅटमधून. 1 धाव या चेंडू नंतर आपल्याला बघायला मिळेल धावफलकावरती अंकित झालेली. 12 धावा धावफलकावरती. धावफलकाला थोडासा ब्रेक लावला जातोय सातत्यानं. चांगली गोलंदाजी
गोलंदाजी मार्कवरती दिनेश. या वेळेला फटका फसलाय पॉइंट वरती क्षेत्ररक्षक. तिसरा धक्का मिळत असताना फलंदाज बाद होतोय. जय बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू. आज सकाळचं सत्र जसं चालू झालं सूर्याची मंद मंद किरण मैदानावरती पडली आणि सर्व क्रीडा रसिकांची पावलं मात्र या SPLच्या थराराकडे वळताना बघायला मिळतात. आगमन झालं सकाळच्या सत्रामध्ये चरवी संघाचे कर्णधार त्यांची संपूर्ण ब्रिगेड सुद्धा सज्ज आहे. आपलं सुद्धा शुभ स्वागत करूया. षटक क्रमांक 3 मार्गस्थ दिनेश गोलंदाजी मार्कवरनं मात्र धक्का देत असताना आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी करत असताना नवीन फलंदाज इन ॲट नंबर 5 पंकेश. स्विंग चेंडू पुन्हा एकदा स्लो आणि स्विंग बघायला मिळाला. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. पंकेश हा आक्रमक खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून पाशाने संघाच्या वतीनं हा खेळ करत असतो आणि यावेळेस 5व्या क्रमांकावरती आलाय. थोडंसं लवकर यावं लागलं या सामन्यामध्ये कारण 3 गडी लवकर बाद झाले आणि आता मात्र किल्ला लढवावा लागेल. फुलटॉस मात्र डिफेन्सिव्ह झालेला बघायला मिळतोय. अक्षय कर्णधार आहे आणि त्याला माहिती आहे माझ्या विकेटची खूप गरज आहे संघाला. विकेट ठेवली तर धावा निश्चितच येत राहतील हे मात्र त्यानं जाणलंय आणि दिनेशच्या या फुलटॉस चेंडूला सुद्धा सन्मान देत असताना स्ट्राईक वरती पंकेश. वरती डिलिव्हरी ऑफसाईडच्या दिशेनं खेळून काढले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एकच धाव विव रचना बघायला मिळते. ज्या पद्धतीचा चेंडू एक्झिक्यूट केला जातोय त्याच चेंडूसाठी फटका खेचला जातोय आणि तशाच चेंडूसाठी या फटक्यासाठी मात्र क्षेत्ररक्षक सुद्धा सज्ज. एकच धाव एकापेक्षा जास्त काहीच नसेल. गुड बॉलिंग चांगली विव रचना क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं. 3 षटकांची समाप्ती आणि धाव फलकावरती 15 धावा आपल्याला बघायला मिळतात. 5.00 ची सरासरी राखत असताना पाषाणी संघ संयमाने खेळताना कर्णधार अक्षय सलामीसाठी आलाय. अद्यापर्यंत 8 धावांवरती वैयक्तिक खेळत असताना अक्षयला आपण पाहतो. त्याला साथ देत असताना हा फलंदाज आत्ताच आलाय. न्यू फलंदाज पंकेश 2 धावा त्याच्या खात्यावरती आणि यावेळेस स्ट्राईक वरती आहे. समोर आव्हान टायगरचं अर्थातच कल्पेश. गुड बॉलिंग स्विंग बघायला मिळतोय. गेल्या काही वर्षामध्ये जर आपण कल्पेशला पाहिलं असेल तर वेग कमी केलाय आणि चेंडूवरचं नियंत्रण आणि वळण घेणारे चेंडू सातत्यानं हाताळत असतो. इम्पॅक्ट जबरदस्त बघायला मिळाला. ऑफ स्पिन स्वरूपाचा चेंडू होता. टप्पा खाल्ल्यानंतर आतमध्ये येत असताना फलंदाजानं सन्मान दिलाय आणि एकच धाव इथून अंकित केली आहे. यावेळेस ऑनसाइडला 1 धावेचा हा फटका अक्षयला माहिती आहे कल्पेशच्या विरोधात मात्र संयमानं सातत्यानं खेळावं लागेल. षटक क्रमांक 4 चालू आहे. शांत संयमी चाललेलं क्रिकेट. थंडगार हवा मैदानामध्ये वाहत असताना आणि ही क्रिकेटची पर्वणी. यावेळेस जबरदस्त चेंडू काही कळायच्या हातात चेंडू निघून गेला. अंगावरती काटा उभा राहावा अशा पद्धतीनं हा चेंडू मात्र इथून सफल होत असताना सफल आणि संपूर्ण. गुड बॉलिंग कल्पेश. समोर मात्र फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय पंकेश. सतत डॉट होत असताना हा चेंडू बघायला मिळाला. षटकातील 4था चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस फिल्डिंग चांगली बघायला मिळाली. पंचांचा इशारा वाईटचा. दिशा थोडीशी चुकीची होती. लेगस्टिकच्या बाहेर पडलेला हा चेंडू पंचांनी दंडित केलाय. अवांतरच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 कल्पेशला आपण पाहतो. कल्पेशच्या खात्यातलं हे दुसरं आणि शेवटचं षटक असेल. या वेळेला बॅक टू द बॉलर खेळून काढलं होतं. झेलबाद करण्याची संधी होती. प्रयत्न सुद्धा चांगला झाला होता मात्र शेवटच्या मुवमेंटला हाताला चटका देऊन चेंडू धरणीवरती लँड होतोय. फलंदाजाला जीवदान मिळालं. पंकेश जीवदान मिळत असताना या वेळेला बघायला मिळाला कुठल्याही प्रकारची धाव नाही. कल्पेश मात्र सातत्यानं चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या बादशाही स्पोर्ट्स बादशाही संघासाठी गुड बॉलिंग गुड फिल्डिंग.
यावेळेस ऑनसाइडला खेळून काढलंय. अगदी पायावरती हा चेंडू होता. ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट चेंडू निघून गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चौथं षटक मार्गस्थ आहे आणि षटकातील शेवटचा चेंडू कल्पेशचा. धावफलकावरती धाबा 19 ऑन स्कोरबोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा दिशा पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळाले. दोनही हात समांतर केले आणि कवायत प्रकार करत असताना वाईट घोषित केलाय. एक धाव धावफलकावरती वाढती आहे. 20 धावा धावफलकावरती आणि गडी जर आपण पाहिले तर 3 बाद झालेत. अक्षयसाठी यावेळेस गुड बॉलिंग. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू निर्धाव स्वरूपात संपन्न झाला. 4 षटकांची समाप्ती मैदानावरती होत असताना पंचांचा इशारा. षटक संपलंय. 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 20 धाबा, 3 गडी बाद, 20 धाबा यावेळेस आपल्याला बघायला मिळतात पाषाणी संघाच्या. मी यावेळेस तुर्तास थांबतोय आणि मायक्रोफोन वरती पुनश्च एकदा आमंत्रित करतोय आवाज महाराष्ट्राचा, अर्थातच आमचे आदर्श प्रसादजी परब सर यांना. धन्यवाद. हॅलो हॅलो. थँक्यू सो मच सोमनाथ खाडे. शेंदूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा 10वा दिवस. या स्पर्धेचा एकूण 11 दिवसाचा कालावधी असली क्रिकेट स्पर्धा. ॲक्च्युली शेड्यूल जास्त होतं पण अवकाळी पाऊस पडला पूर्ण महाराष्ट्रामध्ये. बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा एक तर पोस्टपोन झाल्या, काही कॅन्सल झाल्या. पण काही क्रिकेट स्पर्धेचं आयोजन ऑलरेडी झालं होतं त्यामुळे आर्थिक प्रमाणावर खूप मोठं नुकसान झालं आयोजकांचं. पण अशा आयोजकांना मी सलाम करतो, धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मात्र पुन्हा एकदा आपली कंबर कसली आणि एक चांगली क्रिकेट स्पर्धा सर्वांच्या भेटीसाठी ते घेऊन आले, प्रेक्षकांसाठी घेऊन आले, खेळाडूंसाठी घेऊन आले. त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंचं पोटेन्शियल आपल्याला पाहायला मिळतं. त्याला क्षेत्रक्षण लगेच सजवायचं आहे. बादशाही संघ, बादशाही स्पोर्ट्स या संघाच्या विरुद्ध आपण संघ पाहतात तो म्हणजे मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना म्हणजे छत्रपती स्पोर्ट्स पाषाणे हा संघ ज्यांनी नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि प्रयत्न त्या संघनायकाचा होता की कमीत कमी आम्ही 90 ते 100 धावा तरी फलकावर लावण्याचा ते प्रयत्न करू. पण पहिल्या 4 षटकात अवघ्यात 20 धावांकी झाली धाव फलकावर. काल सुद्धा आपण बघितलं की शेवटचा सामना ज्याप्रमाणे इथे खेळला गेला 2 संघांमध्ये, जेव्हा मात्र आपण बघितलं की जय हनुमान कौस्तुभ प्रतिष्ठान शेई विरुद्ध आपण सामना बघितला MJ स्पोर्ट्स दहिवली या संघाकडून. आणि पहिल्या 4 षटकात फक्त 24 धावा धावफलकावर होत्या. पण मात्र जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. MJ स्पोर्ट्स दहिवली संघाची तब्बल 4 षटकात त्यांनी 51 धावा कुठल्या. बघायचं तसं काही ते मात्र चित्र पाहायला मिळणार का फलंदाजी करत असताना छत्रपती स्पोर्ट्स पाषाण या संघाकडून. कारण आतापर्यंत आपण बघतोय तर एकूण त्यांचे 5 फलंदाज मैदानामध्ये खेळतोय. 3 फलंदाज गमावलेत आणि 3 गणाच्या मोबाईलात माफक 20 धावा अंकित झाले धावफलकावर. षटक आपण बघूया. कल्पेशचा पहिलं षटक, एका षटकात धावा खर्च केल्या त्या 4 एकडी बाद केला. महेशने एक षटक हाताळलं, धावा खर्च केल्या त्या 6 विकेट मिळाला नाही. दिनेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर आला. या षटकात 5 धावा खर्च केल्या, एक गडी मिळवला आपल्या गोलंदाजीमध्ये. कल्पेशने सेकंड स्पीडमध्ये गोलंदाजी केली आहे. शेंडू हवेमध्ये झेल उडाले, तिथे मात्र क्षेत्ररक्षक जज करतो आणि विकेट डाऊन. चौथा धक्का लागला आहे मैदानावर छत्रपती स्पोर्ट्स पाषाण या संघाला आणि फलंदाज बाद. पहिल्या 4 षटकात सिंगल डिजिटमध्ये आपण धावसंख्या बघतोय. एकेरी धावसंख्या बघतोय. पहिल्या षटकात 4, नंतर 6, 5 आणि 5. त्यामुळे धावसंख्या पुढे जास्त पाहायला मिळत नाही. याचं कारण अप्रतिम आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी, शिस्तबद्ध गोलंदाजी पाहायला मिळते. 2 एकमेव वाईड आपण बघतोय या स्पर्धेमध्ये आतापर्यंत टाकले ते गोलंदाज कल्पेशने. या षटकात मागच्या षटकामध्ये 2 षटकांचा स्पेल पूर्ण केला, एकही निर्धाव नाही, धावा खर्च केल्या त्या 9, 1 विकेट घेतली ती कल्पेश जाधवने. आणि त्याच्याच नावाने हा संघ तुम्ही पाहतात खेळत असताना पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्फत गोलंदाज पुन्हा एकदा अनुज. फुल टॉस चेंडू ऑनसाइड एक्झिक्यूट केला. डीप मिड विकेट मध्ये तिथे सज्ज जज करतोय आणि तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव या चेंडूवर. कॅप्टनच्या बॅटमधून हा फटका. संगणक बांधाच्या आतमध्ये बाधत आदित्य अक्षय पहिल्याच क्रमांकात स्ट्रायकिंगला फलंदाजीला आला होता, आघाडीला आला होता. तो अजूनही टिकून आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर आपण बघितलं की ऋतिक, जय आणि पंकज तंबूत परतलेत आणि समीर सुद्धा तंबूत परतलाय. चेंडू सोडून आहे.
गतीमध्ये थोडंसं परिवर्तन, यशच्या मागे एसटीच्या बरोबर खेटून उभा आहे तो म्हणजेच कल्पेश. डॉट बॉल. धावसंख्या कायम, धावफरक 21 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्या थोडीशी कमी पाहायला मिळते, याचं कारण तुम्हाला पाहिजे अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी, जखडून ठेवणारी गोलंदाजी पाहायला मिळते या 4 षटकांमध्ये आणि 5वं षटक मार्गस्थ आहे. हो, ब्युटिफुल डिलिव्हरी, लाऊड अपील. यस इट इज एक्झॅक्टली. इम्पॅक्ट काय होता, मिडल सिक्वेन्स चेंडू हलकासा टर्न होतोय आणि ऑफ स्पीड चेंडू जात असताना लाऊड अपील केलं गोलंदाजाने आणि पंचांनी सुद्धा तुम्ही निश्चित ते अपील उचलून धरलं. अनुजचा या चेंडूवर फलंदाज बाद होतोय आणि विकेट मिळते ती मैदानावर ती बादशाही या संघाला, ती म्हणजेच 5वी. दूर दूरून गेली DRS कॉल केलाय, म्हणजेच रिव्ह्यू कॉल केलाय, पंचांना अपील केलं, त्यांच्या या डिसिजनला निश्चितच चॅलेंज केलंय. तर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत रमेश म्हात्रे यांना विनंती करेन की आपण जबाबदारी सांभाळायची आहे. इम्पॅक्ट काय आहे, इफिशियंट ऑफ डिलिव्हरी काय आहे, हाईट फॅक्टर काय आहे, एक्झॅक्टली चेंडू कुठे ब्रश झालाय, बॅट्समनची पोझिशन काय होती, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे निश्चितच विचारली ती रमेश म्हात्रे यांना, जे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत काम पाहत आहेत. आतापर्यंत 4 गडी गमावले आहेत मैदानावर छत्रपती स्पोर्ट्स पाषाण या संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेत असताना. अंपायर्स कॉल इज आउट, पण बघायचं आहे त्याच्यासाठी रिव्ह्यू कॉल केला बॅट्समनने, बॅटिंग करणाऱ्या संघाने. प्रत्येक संघासाठी आम्ही एक रिव्ह्यू दिलेला आहे, तो निश्चितच कॅप्टनने ठरवायचं आहे की कुठे तो युटिलाइज करायचा आहे, कुठे तो वापरायचा आहे आणि बघायचं आहे तिसरे पंच यावर काय निर्णय घेणार, काय डिसिजन घेणार. या चेंडूच्या अगोदर धावसंख्या आपण 21 बघितली आहे, 4 गडी बाद. षटक क्रमांक 5वा सुरू आहे अनुज या गोलंदाजाचं अँड बॅट्समन इज आउट. तिसरे पंच सुद्धा निर्णय तोच घेत आहेत, बॅट्समन इज आउट. तंबूत परत तो शैलेश आणि अजूनही धक्का लागलाय. 5 गडी बाद होते, धावसंख्या धावफरकावर 21 असताना. लॉस ऑफ 5. 1983 वर्ल्ड कप दूरदर्शन स्ट्राईक्स, त्यामुळे सामना आपण बघितला नाही. तर भारत विरुद्ध झिम्बाब्वे अशीच परिस्थिती होती भारतीय संघाची. 17 धावांवर 5 गडी बाद आणि त्यानंतर आला मध्ये छातमध्ये तो कपिल देव निखंज 132 चेंडूमध्ये 150 धावांची खेळी. आणि जर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातलं जर सांगायचं झालं तर सांगेम प्रीमियर लीग SPL क्रिकेट स्पर्धा गतवर्षी जी पार पडली गोवा सांगेम येथे साऊथ गोव्यामध्ये, आणि त्या मुवमेंटला अंतिम सामना जो होता तो म्हणजेच रायगड विरुद्ध डिंगडॉंग, प्रतीक स्पोर्ट्स पुणे वर्सेस रायगडमध्ये सामना झाला होता आणि 80 धावसंख्येचा पाठलाग डिंगडॉंग म्हणजे प्रतीक स्पोर्ट्स पुणे संघ करत होता आणि 80 धावसंख्येचा पाठलाग किती करत असताना 17 धावांवर 4 गडी दिग्गज मोहरे टिपले होते ते रायगड संघाने. आकाश तारेकर, योगेश पेंडकर, एजाज कुरेशी, ओमकार देसाई सारखे दिग्गज फलंदाज बाद झाले आणि 6व्या क्रमांकावर उतरला तो कृष्णा लक्ष्मण सातपुते आणि स्वतःचं अर्धशतकाचं झळकावलं आणि 80 धावसंख्येचा पाठलाग अंतिम फेरीमध्ये पूर्ण करत असताना सामना जिंकून दिला. तशा खेळाडूची गरज आहे छत्रपती पाषाण या संघाला. 6वीमध्ये चेंडू आणि विकेट किपर एसटीच्या खाली, चेंडूच्या खाली येतोय अप्रतिम झेल. कल्पेश जाधवकडून हा अप्रतिम झेल टिपला जातोय आणि फलंदाज अजून एक धक्का लागतोय. 6वा फलंदाज तंबूत परतोय तो म्हणजेच छत्रपती स्पोर्ट्स पाषाण या संघाचा. SPL भरले शेत्रुण गावाला जल्लोष क्रिकेट सामन्यांचा. SPL भरले शेत्रुण गावाला जल्लोष क्रिकेट सामन्यांचा. भरत फक्त एक चेंडू परतने फेस केला आणि पहिल्या चेंडूवर शून्याचा चष्मा घालून तो तंबूत परततोय. 21 धाव फलकावर आणि जवळजवळ अर्धा डझन फलंदाज बाद झालेले आहेत. हॅट्रिक बॉल फॉर अनुज. आतापर्यंत 3 विकेट निश्चितच घेतली या षटकामध्ये. अनुजचा पुढचा चेंडू राऊंड विकेट. बॉटम हँड सेट टू द ग्राउंड, समोर एक्झिक्यूट केलाय. बॅक टू द बॉलर. क्रीजच्या आतमध्ये चेंडू आहे. षटक समाप्त होत आहे. इकॉनॉमिकल षटक, अत्यंत कंजूस षटक टाकलंय ते अनुजने. अनुजचा हा पहिला स्पेल होता. पहिल्या षटकात फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आणि मैदानावर दिले ते 3 धक्के. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. धावसंख्या माफक 21 धावा 5 षटका अखेर. धावसंख्ये निश्चितच मोठी हवी आहे मैदानावरती छत्रपती स्पोर्ट्स पाषाण या संघाला. धावसंख्या मी माफकच आहे 5 षटकाकडे फक्त आणि फक्त 21 धावा धावफरकावर. पहिला क्रमांक या क्रिकेट स्पर्धेमध्ये रोख रुपये 81,111 श्री सुनीलजी बोंडिवले यांच्या माध्यमातून, तर स्वर्गीय हरिभाऊ पदू पाटोळे यांच्या स्मरणार्थ गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रुण यांच्याकडून चषक. दुसरा क्रमांक पारितोषिक आहे रोख रुपये 81,111 श्री अल्पेशजी भोईर यांच्या माध्यमातून, तर स्वर्गीय सुरेश कृष्णा बोंडिवले यांच्या स्मरणार्थ गावदेवी स्पोर्ट्स यांच्याकडून चषक पाहायला मिळतोय. तिसरा क्रमांक पारितोषिक आहे रोख रुपये 21,111 श्री विनायकजी साबळे
साहेब यांच्या माध्यमातून श्री अनिलजी घरत संतगुप्ता एंटरप्राइज यांच्या माध्यमातून चषक, चौथं पारितोषिक आहे ते रोख रुपये 21,111 आणि मनोहर पाटोळे यांच्या माध्यमातून पारितोषिक लाभलेलं आहे. आणि श्री महेश बाकरे कुलस्वामिनी बिल्डर्स मटेरियल सब्राच्या माध्यमातून चषक. उलटा चेंडू ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह, कार्पेट शॉट, क्षेत्ररक्षक डीपमध्ये चेंडू कव्हर करतोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव या चेंडूवर, ती कॅप्टनला संगनायक अक्षयला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गोलंदाज आणि फलंदाजसाठी श्री नारायण चंद्रकांत पाटोळे सद्गुरू कृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून पारितोषिक आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज महेश सेकंड स्पेलमध्ये, पहिल्या स्पेलमध्ये 6 धावा खर्च केल्या, पॉवर प्लेमध्ये 9 विकेट. या षटकात अंकित झाली 1 धाव, धावसंख्या धावफलक 22. स्ट्रायकिंग केला फलंदाज महेश वर्सेस महेश. हो, अप्रतिम डिलिव्हरी, हलकासा इन स्विंग होतो चेंडू. उंच पुरेसा गोलंदाज तुम्ही पाहतात. गोलंदाजी मार्गावर महेश सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करतोय. धावसंख्या पूर्णपणे स्थगित झाली आहे. बॅकफुटला पाहायला मिळतो म्हणजे छत्रपती पाषाणी हा शिवाजी छत्रपती स्पोर्ट्स पाषाणी हा संघ. धावसंख्या धावफलकावर 22. ऑन ड्राईव्ह, मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फर्स्ट अटेम्प्टमध्ये एकच धाव मिळते या चेंडूवर. उंच पुरेसा गोलंदाज, हाय आर्म ॲक्शन गोलंदाजी पाहायला मिळते ती महेशकडून. बघायचं कॅप्टनची भूमिका काय म्हणजे त्याच्यामध्ये, कारण तो जरा संयमी खेळ करतो आतापर्यंत या स्पर्धेमध्ये किंवा या सामन्यामध्ये. स्ट्रायकिंग एंडला अक्षय. हो, ब्युटिफुल डिलिव्हरी, हलकासा आउटस्विंग, अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी पाहायला मिळते. सरप्राईज डिलिव्हरी, लेंथवरून थोडासा चेंडू मागे ठेवला आहे आणि खूप चांगला आउटस्विंग पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग परफॉर्मन्स, व्हेरिएशन जबरदस्त आहे आणि पूर्णपणे एकाग्रता भंग होते ती स्ट्रायकिंग एंडला कॅप्टनची अक्षयची. 23 धावा धावफलकावर. ऑन साइडला चांगला फटका, चांगला कनेक्शन. मिड विकेटला चेंडू डीप मध्ये सीमारेषे बाहेर येतोय तो एक संघर्षमय फटका, षटकार. मनोहर पाटोळे स्पॉन्सर हैया आईगाव देवी संघाचा. वैभव पाटोळे स्पॉन्सर हैया आईगाव देवी संघाचा. एक संघर्षमय फटका आणि पहिल्या षटकाराची नोंद इथे होत असताना 6व्या षटकामध्ये षटकार येतो तो कॅप्टनच्या बॅटमधून, अक्षयच्या बॅटमधून आणि 6 धावांनी धावसंख्या फुलते आणि जाऊन विसावते ती 29 या धावसंख्येवर. 29 ऑन बोर्ड इन द 6th ओव्हर. षटक क्रमांक 6 महेशचं सेकंड स्पेलमध्ये, दुसरं षटक त्याचं पाहायला मिळत आहे. 29 धावा साकड्यांच्या मोबदल्यामध्ये. चेंडू ऑन साइडला प्लेस करायचा प्रयत्न अपील पंचांकडे होत असताना गुड डिसिजन फ्रॉम अंपायर जय पवार. धावसंख्या धावफलक स्थिरावली येते 29 धावा. 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय. गडी बाजारात एकूण 6, थोडासा बॅकफुटला संघ आणि आतापर्यंत सुरू होतील ती स्लॉग ओव्हर्स, डेथ ओव्हर्स आणि या षटकांमध्ये धावांची निश्चितच नितांत गरज आहे, ती म्हणजेच छत्रपती स्पोर्ट्स पाषाण या संघाला. जस्ट 2 ओव्हर लेफ्ट, 12 बॉल लेफ्ट अँड बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. कॅप्टन मध्ये छातमध्ये आहे, बॅटिंग पॉवर प्ले तो घेतोय. समथिंग ब्युटिफुल आयडिया फ्रॉम एकविरा स्पोर्ट्स, एक गावदेवी आई गावदेवी स्पोर्ट्स च्या माध्यमातून खूप चांगली संकल्पना. 8 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात 3 पॉवर प्ले पाहायला मिळतात. बॉलिंग पॉवर प्ले 2, फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात आणि बॅटिंग पॉवर मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात 3 खेळाडू खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात. अनुज पुन्हा गोलंदाजी मार्गावर पहिले षटक खूप सुंदर येत हाताला. अवघ्या 1 धाव खर्च केली, 3 विकेट मिळते अनुजने आणि त्याच्या हातामध्ये पुन्हा एकदा कल्पेशने चेंडू दिलाय. अनुज राऊंड विकेट. फिंगर रोल केले पहिल्या चेंडूवर. यस इट इज लाऊड अपील पंचांकडे. पंचांनी मात्र निश्चित अपील उचलून धरलंय. LBWच्या स्वरूपात फलंदाज होतो तो बाद. उजव्या एसटीवर चेंडू होता आणि अपील पंचांकडे जबरदस्त झालं. गोलंदाज अनुज कडून आणि फलंदाज बाद होतोय. देयर इज नो रिव्ह्यू फॉर बॅटिंग टीम. तर पंचांनी डिसिजन त्यांचं कॅन्सल केलंय. नॉट आउट आहे फलंदाज. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. अनुज पुन्हा गोलंदाजी मार्कवर. चेंडू ड्रिफ्ट करण्याची ताकद या खेळाडूकडे. ऑन ड्राईव्ह ऑन साइडला प्लेस केलाय. थोडासा चेंडू हवेमध्ये होता. शॉर्ट मिड विकेटला चेंडू करावर होते तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर आणि
धावसंख्या एकने पुढे सरकली. हळूहळू धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावर एकूण अंकित झाले आहेत. मला सांगतात पंढरीनाथ 30 धावा धावफलकावर. जस्ट 30 रन्स ऑन द बोर्ड इन 7th ओव्हर. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हलकासा आउटस्विंग होत असताना नॅशनल लेग ब्रेक टाकतायत. थोडीशी फ्लाईट सुद्धा देते चेंडूमध्ये अनुज आपल्या गोलंदाजीमध्ये. आणि चिकी सिंगल. धावसंख्या 31 धावा धावफलकावर. 7th ओव्हर इन प्रोग्रेस. सेकंड स्पेल मध्ये तुम्ही पाहतात गोलंदाज अनुज. राऊंड विकेट पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्स एंड कडून उजव्या हाताने. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. काय चेंडूला दिशा दिली आहे. सुपर डिलिव्हरी फ्रॉम कॅप्टन अनुज. मात्र अप्रतिम छाप सोडत असताना आपल्या गोलंदाजीतून नॅशनल लेग ब्रेक टाकत असताना एक टॉस निश्चित करतायत चेंडूला आणि पुढे म्हणजे डॉमिनेट करतायत ते फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला आला तो 8व्या क्रमांकावर महेशला. महेशने आतापर्यंत मैदानावर 6 चेंडू हाताळलेत. फक्त 2 धावा अंकित करू शकला आपल्या बॅटमधून. आणि इकॉनॉमिकल षटक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर अनुज कडून. पहिल्या स्पेलमध्ये तब्बल 3 विकेट घेतले होते त्या खेळाडूने. एकच धाव खर्च केली होती. फील्डमध्ये काही चेंजेस आणतात एसटीच्या मागून, तो म्हणजेच कल्पेश. शॉर्ट ऑफ गुड लेंथ करायचा प्रयत्न होता. अप्रतिम डिलिव्हरी. चांगला चेंडू हाताळला. एसटीच्या मागून फलंदाज स्टंपिंगच्या स्वरूपात बाद होतोय आणि अजून एक धक्का लागतो मैदानावर. 7वा फलंदाज तंबूत परतलाय, तो म्हणजे छत्रपती स्पोर्ट्स पाषाण या संघाचा. महेशच्या स्वरूपात अजूनही धक्का लागलाय. 7th विकेट लॉस. जस्ट 31 ऑन द बोर्ड. 31 धावा धावफलकावर. फलंदाज थोडासा पुढे होता, क्रीजच्या बाहेर होता आणि स्टंपिंगच्या स्वरूपात तो बाद होतोय. बिहाइंड द स्टंप्स क्विक रिस्पॉन्स पाहायला मिळतोय. सेवन विकेट डाऊन. नॉशाकी गेला स्वतः कॅप्टन अक्षय फक्त पडझड बघतोय आपल्या डोळ्याने. त्याच्या बॅटमधून आपण जर इम्पॅक्ट बघितला तर आतापर्यंत एक चौकार एक षटकार त्याने लगावलाय. एक टेम्परामेंट इनिंग त्याच्याकडून पाहायला मिळते. फुलटॉस आहे. अपील यासाठी स्ट्रोक क्रशर चेंडू होता आणि अजून एक धक्का लागतोय. अनुज मात्र अप्रतिम छाप होतो आता गोलंदाजीमधून आणि अजूनही धक्का देत असताना बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले आहेत आणि 8व्या गडीत तंबूत परतलाय तो छत्रपती स्पोर्ट्स पाषाण या संघाचा. नवीन षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर. शेवट षटक. ऑन ड्राईव्ह केलाय. खोलू डाव्याचा चेंडू होता. बघा कुठल्याही कट्ट्यावरची त्यांची जसं कुठल्याही गल्लीबोळ्यातली नावं नको आहेत आम्हाला. त्यांची खरी नावं येऊ द्या जेणेकरून जे रसिक या स्पर्धेचा आनंद युट्यूबच्या माध्यमातून घेतात त्यांच्यामध्ये ही तुमची खरी नावं जाऊ द्या. हरेश गोलंदाजी मार्गावर. डॉट बॉल समोर एक्झिक्यूट केले. चांगला फटका पण पुन्हा तर रस अजिबात नाही आहे. तो म्हणजेच स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन अक्षयला. त्याला मोठेच फटके मारायचे. चौकाराने षटकारच ठोकायचे आहेत आणि 2 चेंडू सलग निर्धाव जात आहेत. धावसंख्या अत्यंत माफक आहे धावफलकावर. एक लोएस्ट टोटल पाहायला मिळते ती 31 धावा धावफलकावर. हो इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ कनेक्शन. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर येतो तो षटकार.
धावा धावफलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर या षटकामध्ये हरेश. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका. यष्टिरक्षक चेंडूच्या खाली आणि संगणकाने जिंकलाय. इथे मात्र यष्टिरक्षकाच्या भूमिकेत तुम्ही वाटत कल्पेश जाधवने टिपलाय संगणकाचा झेल आणि फलंदाज बाद होतोय तो अक्षय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. कालच्या दिवसात आपण बघितलं की 3 संघ या स्पर्धेमध्ये ऑलडाऊन झाले होते आणि ते सुद्धा 7व्या षटकात. हे सुद्धा वैशिष्ट्य राहिले कालच्या दिवसामध्ये. 7व्या षटकात तुम्ही पाहिलं की सर्व संघ सर्व बाद झाले होते हे 3 संघ. हरीश पुढचा चेंडू घेऊन क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न. स्ट्राईक शॉट रोटेट करायचा प्रयत्न. संधी धावचीची आणि ऑल डाऊनची सुद्धा अँड ऑल डाऊन. शेवटची विकेट आहे. एक्झॅक्टली निलेशला ते समजलं नाही वाटतं की स्ट्राईक एंड तो जात होता आणि आपल्याला आता कुठलाच फलंदाज उरलेला नाहीये आणि 8व्या षटकामध्ये दुबातात संघ पूर्णपणे बाद झालाय. तो छत्रपती स्पोर्ट्स पाषाणे हा संघ, या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि तो संघ इथे मात्र ऑलडाऊन होतोय. सर्व गडी बाद होत आहेत. धावसंख्या अत्यंत माफक आहे. धावफलकावरती 37 धावा आणि 38 धावसंख्येचं लक्ष इथे उभारलंय ते भातसई स्पोर्ट्स भातसई या संघासमोर. सरीव या दोन संघादरम्यान लढत असेल. दोनही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक घेतली जाते. संदेश स्पोर्ट्स चेरवली विपक्ष साई एकविरा सरीव. दोनही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या मित्रांनो. हॅलो हॅलो जी. साई एकविराज सरीव संघाचे कर्णधार सुनील आणि संदेश स्पोर्ट्स चिरवली संघाचे कर्णधार. या मित्रांनो नाणेफेक केली जाईल. इनिंग ब्रेक मध्ये दोन ताकदवर संघादरम्यान एक बलाढ्य द्वंद्व आपल्या सर्वांसमोर येत आहे. टॉप 16 मध्ये हे दोनही संघ क्वालिफाय झाले. लीग स्टेज मध्ये जबरदस्त खेळ दोनही संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. नामवंत संघ आहे शहापूर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, ज्या संघाचं नाव मात्र अदबीनं घेतलं जातं. मोठमोठ्या खेळाडूंच्या नावाने सजलेला हा संघ संदेश स्पोर्ट्स चेरवली विपक्ष साई एकविरा सरीव या दोन संघादरम्यान मॅच असेल. संदेश स्पोर्ट्स चेरवली संघाचा कर्णधार अजित फर्डे आम्हाला जोडला जातोय. विनंती करेल साई एकविरा सरीव संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी या मित्रांनो. नाणेफेक कक्षामध्ये जोडले जातील मान्यवर उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला SPL 2021च्या पर्वाला मॅन ऑफ द सिरीजची जी LED TV आहे ज्यांच्या माध्यमातून लाभली आहे. आदरणीय नरेशजी पाटोळे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. दोनही संघाचे कर्णधार माझ्या सोबत आहेत. सरीव संघाचा कर्णधार सुनील आणि संदेश स्पोर्ट्स चेरवली संघाचा कर्णधार अजित. नाणेफेक केली जाते मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. काटा कॉलिंग आणि नाणेफेक जिंकली चरीव संघानं. सकाळच्या सत्रामध्ये नशिबाची साथ सोबत आहे. काय निर्णय असेल या महत्वाच्या मॅच मध्ये? क्षेत्ररक्षण निश्चितच नाणेफेक जिंकल्याच गालावरती ग्लो बघायला मिळाला. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मनासारखा निर्णय तुमचा मात्र इथून तुमच्या बाजूने वळतोय. काय स्ट्रॅटेजी असेल? किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? समोर ताकदवर फलंदाजी आहे. नाही, नक्कीच टीम ताकदवर आहे आणि आमची मैत्रीपूर्ण लढत आहे. पूर्ण आमचा फ्रेंड सर्कल आहे आणि चांगल्या पद्धतीने खेळू आणि नक्कीच त्यांना कमीत कमी म्हणजे 70-75 धावांच्या पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चित तुमच्याकडे सुद्धा गोलंदाजी अटॅक चांगला आहे. काही चेंज आहे की सेम टीम सोबत खेळणार आहात? नाही, सेम टीम राहील. लास्ट मॅच सेम टीम. निश्चितच सामना चालू होतोय.
नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले, चांगले खेळा, यशस्वी व्हा. आमच्या सोबत आहेत अजित फडे, एक लेजेंडरी क्रिकेटर, शहापूर तालुक्यातील एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आदबीनं पाहावं, ज्यांच्याकडे गेली कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट विश्वाची सेवा आपण करत आहात. आपण सुद्धा एक मोठे आयोजक आहात. हे भव्य दिव्य आयोजन शंत्रूंचं जर आपण पाहिलं, अजित आदरणीय जितूदादा पाटोळे, रामभाऊ पाटोळे, वैभवजी पाटोळे आणि त्यांचे संपूर्ण टीमचं हे आयोजन पाहिल्यानंतर काय तुमचा अभिप्राय असेल? नक्कीच मी त्या दिवशी सांगितलं की शेंद्रू प्रीमियर लीगला लागलेले ग्रहणमध्ये पाऊस नेहमीच या दरवर्षी आयोजनाच्या 2 दिवस अगोदर पाऊस पडतो आणि खूप मेहनतीने हे सर्व आयोजक हे सर्व ग्राउंड तयार करत असतात आणि या वर्षीचा ग्राउंड चेंज आहे म्हणून त्यांनी जो काही पूर्ण ग्राउंड तयार केला होता तो पावसाने भिजला आणि पूर्ण 2 दिवसामध्ये त्यांनी पुन्हा ते ग्राउंड खेळण्यासाठी तयार केलं. मी प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षणाला त्यांचा आभार मानेन, कारण खूप मेहनत. लीग ठेवणं काही सोपं काम नसतं, कारण आम्ही सुद्धा एक आयोजक आहोत. लीग ठेवणं म्हणजे काही टुर्नामेंट नाही. म्हणून मी सर्व आयोजकांचं मनापासून आभार मानतो. निश्चितच 11 दिवसांची भव्य दिव्य स्पर्धा आणि आजचा 10वा दिवस, कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी नाही, कुठल्याही प्रकारचा चुकीचा निर्णय नाही, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आपण हे क्रिकेट पाहतोय. जबरदस्त आयोजनाला यश मिळताना पाहायला मिळतं. तुमच्यासारख्या सर्व खेळाडूंचं आणि संपूर्ण टीमचं सहकार्य सुद्धा खूप चांगले खेळा आणि यशस्वी व्हा. थोडासा वेळ कमी आहे, सामन्याला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती अक्षय बघायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी करत असताना पहिलं षटक मार्गस्थ आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक. अक्षय उजव्या हातानं आणि डाव्या बाजूनं सज्ज. अक्षय यावेळेस चेंडू चांगला बघायला मिळाला. पॉइंटच्या दिशेनं खेळायचं होतं, मात्र 30 यार्डला भेदू शकला नाहीये. डॉट चेंडू. विनंती असेल रुपेश फर्डे, संदेश स्पोर्ट चिरवली संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज आहे, विनंती आहे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. जाऊया मैदानावरती. लक्ष आहे 38 धावांचं आणि पहिलं षटक मार्गस्थ अक्षयचं. चांगला चेंडू. या अगोदरचा चेंडू सुद्धा निर्धाव पाहिला, त्यानंतरचा हा चेंडू सुद्धा निर्धाव स्वरूपात संपन्न होतोय. गुड बॉलिंग अक्षय. 38 धावांचं टार्गेट आहे आणि हे टार्गेट डिपेंड करत असताना एक ताकदवर गोलंदाजी निश्चितच करावी लागेल. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल आणि तशाच पद्धतीनं सुरुवात सुद्धा केली आहे. 4 चेंडूंचा खेळ आपण पाहिला, एक गडी बाद झालाय. अद्यापर्यंत 2च धावा खर्च करत असताना अतिशय चांगली गोलंदाजी. महेशसाठी यावेळेस मात्र सन्मान देत खेळलेला हा फटका. मिडॉनवरती क्षेत्ररक्षक आहे. अतिशय चांगली गोलंदाजी क्षेत्ररक्षकांची, सुंदर साथ. पंकेशला आपण पाहतो चेंडू आपल्या हातात घेत असताना कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती सुद्धा नाही. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आणि शेवटचा चेंडू घेऊन अक्षय राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस अक्षयचा अतिशय चांगला चेंडू फलंदाजाच्या रडारपासून दूर ठेवत असताना पहिलं षटक संपन्न झालं आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तर केवळ 2 धावा बघायला मिळतात. एक गडी बाद, 2 धावा. भातसई संघाची धावसंख्या. अक्षयचं हे षटक होतं, अतिशय महत्वाचं षटक होतं. सुरुवातीला फलंदाजी करताना आपण पाहिलं पूर्वार्धामध्ये सलामीसाठी आला होता आणि चांगली फलंदाजी एका बाजूनं करत होता प्रसाद सर, मात्र साथ मिळाली नाही. एकामागून एक गडी बाद होत गेले आणि मात्र संघाचा डोलारा लवकर कोसळला. 37 धावा जमवल्या पूर्वार्धामध्ये आणि 38 धावांचं लक्ष असताना आपण पाहतोय भातसई संघाची एक विकेट इथून मात्र बाद झालेली आपल्याला बघायला मिळते. हरेश लवकर बाद झाला, गोल्डन डकचा शिकार झाला. पहिल्या चेंडूवरती अक्षयनं त्याला बाद केलं. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन. सुशील गोलंदाजी मार्कवरून सज्ज झालाय. हा सुद्धा एक वेगवान गोलंदाज आहे. संघासाठी चांगली कामगिरी लीग स्टेज मध्ये त्यानं सुद्धा केली आहे. कल्पेशसाठी हा मिस टाइम स्ट्रोक बघायला मिळाला. फुलटोज होता, स्लॉक स्वीप करायचं होतं, चेंडूला मिड विकेटच्या बाहेर पाठवायचं होतं. ट्रेडमार्क शॉट आहे कल्पेशचा, मात्र यावेळेस थोडासा मिस टाइम बघायला मिळाला. बॅटची हेज घेतल्यानंतर चेंडू इनफिल्ड मध्ये अडवला जातोय. निर्धाव स्वरूपात समाप्त झाला हा चेंडू. गोलंदाज सुशील. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅट स्विंग फास्ट होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही.
दुसरा डॉट चेंडू येतोय कल्पेशसाठी टाकलेला हा दुसरा निर्धाव चेंडू. गोलंदाजी मार्कवरून सुशीलला आपण पाहतो, युवा गोलंदाज आहे आणि संघासाठी एक चांगलं षटक हाताळतोय. अद्यापपर्यंत 2 चेंडू संपन्न झाले, कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती आलेली नाहीये. यावेळेस मात्र कल्पेशनं जाणलं होतं, हलक्या हाताने खेळून काढत असताना डीपमध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती चेंडूला अडवलंय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. कल्पेशनं पाहिलं की क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे आणि या गोष्टीचा फायदा उठवत असताना दुसऱ्या धावेसाठी रवाना झाला आणि यशस्वीरित्या ही दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. अनुभवाचा वापर केलाय कल्पेशला, खूप साऱ्या सामन्यांचा अनुभव त्याच्या गाठीशी. व्यावसायिक क्रिकेट सुद्धा खेळत असतो आणि ज्या ज्या वेळेला संधी मिळेल एकेरी धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट करायची त्या वेळेला मात्र सोडत नसतो. आणि ज्या ज्या वेळेला मोठे फटके मारायची वेळ येते त्यावेळेला मात्र कल्पेशनं चांगल्या चांगल्या गोलंदाजांना आसमान दाखवलेला आपण पाहिलंय. तोच हा शहापूरचा टायगर अर्थातच कल्पेश स्ट्राईक वरती. शॉर्टपिच चेंडू होता, थोडीशी उंची कमी होती चेंडूला. विडांचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती जात असताना चेंडूला आपल्या कवेत घेतलं, एकच धाव. सेन्सिबल क्रिकेट इथून दाखवलं गेलं कल्पेशच्या माध्यमातून. विकेट राहिली तर धावा चेस करायच्या आहेत, त्या 38 धावा आणि या धावा लिलया पार होतील हे कल्पेशला माहिती आहे. आपली विकेट इथून शाबूत ठेवत असताना सिंगल धाव घेतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती इथून सज्ज झालेला आपल्याला बघायला मिळेल. स्ट्राईक चेंज झाली आहे, स्ट्राईक वरती फलंदाज महेश. वैयक्तिक 2 धावांवर खेळत असताना या वेळेला सोपा चेंडू बघायला मिळाला. अगदी हा पिच स्वरूपाचा हा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हा चौकार. सुरुवातीला थोडासा संयमी होता. सुरुवातीचे 5 चेंडू फेस केले त्यावेळेला आपण पाहिल्या 2 धावा महेशच्या खात्यामध्ये जमा होत्या. तदनंतर मात्र या चेंडूवरती आक्रमक झाला. त्यानं पाहिलं होतं क्षेत्ररक्षक 30 यार्डमध्ये आहे आणि शॉर्टपिच स्वरूपाची पर्वणी मिळाली. चेंडू अगदी दूरवर होता, गती सुद्धा कमी आणि या चेंडूला अगदी लिलया पार केलं 4 धावांसाठी. गुड शॉट. सुशील पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. कमबॅक करावं लागेल कारण पाठबळ जर पाहिलं तर केवळ 38 धावांचं. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका खेळायचा होता. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू सीमारेषेला सलामी देत असताना पंच जय सरांचा इशारा, हा चौकार. फलक पुढे सरकतोय. 13 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक समाप्त झालं. बॅटिंग पॉवर प्लेचा अवलंब केला जातोय. कल्पेशला माहिती आहे की जेवढं लवकर सामना संपवता येईल तेवढा लवकर संपवायचा आहे. बॅटिंग पॉवर प्ले इथून अवलंब केला जातोय. षटक क्रमांक 30 मार्गस्थ होईल. गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल संघाचा तारणहार गोलंदाज स्वतः कर्णधार फलंदाजी करत असताना बघायला मिळाला. लिडिंग फ्रॉम द फ्रंट. यावेळेस गोलंदाजी करत असताना सुद्धा वैयक्तिक खात्यातलं दुसरं आणि संघासाठीचं हे 3रं षटक हाताळताना आपण पाहतो. अक्षय आलाय, उंचपुरा गोलंदाज. संघासाठी एक सातत्यानं चांगली खेळी त्याची राहिली आहे. लीग स्टेजमध्ये जेव्हा आपण होतो साखळी सामन्यांमध्ये जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. ऑलराऊंडर पर्सनॅलिटी आणि ऑलराऊंडर क्रिकेटर सुद्धा आहे. सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेट आणि स्ट्राईक वरती आपण पाहतो अर्थातच कल्पेशला. रिव्हर्सचा प्रयत्न, आवडीचा फटका खेळण्याचा प्रयत्न कल्पेशचा. मात्र यावेळेस कल्पेशनं थोडासा वाईड हाताळलेला हा चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अक्षयच्या विरोधात आक्रमण चढवायचा असा मात्र उद्देश होता. हा उद्देश मात्र असफल झालाय. पहिला चेंडू निर्धाव. गोलंदाजी मार्कवरून पुनश्च एकदा अक्षय. यावेळेस खेळून काढलंय मिड विकेटच्या दिशेनं. चेंडू सीमारेषेला जवळ अडवला जातोय. एकच धाव. यावेळेस
सिंगल घेत असताना स्ट्राईक चेंज केली आहे आणि स्ट्राईक वरती फलंदाज महेश बघायला मिळेल. त्याच्या बॅटमधनं 2 बॅक टू बॅक चौकार आपण मगाच्या षटकामध्ये पाहिले. गोलंदाजी मार्कवरती ज्या वेळेला सुशील होता, शेवटच्या 2 चेंडूवरती चौकार आले. यावेळेस पुन्हा एकदा सज्ज महेश. फटका बघायला मिळतोय. स्वीट साऊंड, हाय अँड हँडसम. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंचांचे हात दोनही आकाशाकडे. षटकार. क्रिकेट हा चेंडू महेश मात्र वाट पाहत होता. बरेचसे चेंडू खेळून काढल्यानंतर मात्र सेट झालाय अँड ही इज ऑन अ फायर. वन्स अगेन इनसाइड आउट. फटका बघायला मिळतोय. झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद. महेश आउट झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात येतोय. अनुज. कल्पेश आणि अनुजच्या खांद्यावरती इथून जबाबदारी असेल. धावफलकाला जर विजयाच्या दिशेने आगेकूच करायचं असेल तर मात्र एक भागीदारी रचावी लागेल. संघ चांगल्या मजबूत स्थितीमध्ये अद्यापपर्यंत पाहायला मिळतोय. 20 धावा धावफलकावरती आहेत आणि षटक क्रमांक 3 अक्षय हाताळतोय आपल्या संघासाठी. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक आणि महेशला आपण पाहिलं त्याच्या बॅटमधनं एक मोठा धमाका 6 धावांचा आला. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं भिरकावून देण्याचा प्रयत्न फसला आणि महेश माघारी परतलाय. स्ट्राईक वरती अनुज. पहिला चेंडू फेस करत असताना फुलटोज आहे. परवानी मिळाली आणि 2 यातानी कबूल करत असताना चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. अनुजच्या बॅटमधनं आल्या आल्या ऑफ द मार्क होणारा हा फलंदाज अनुज पुन्हा एकदा वाईड यॉर्कर होता. 1 धाव या चेंडूवरती सुद्धा येते. सेन्सिबल क्रिकेट. चौकार आल्यानंतर 1 धाव घेत असताना स्ट्राईक चेंज करतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होता अक्षयचं. ते इथून संपन्न झालं. प्रयत्नांची पराकाष्ठा अक्षयच्या माध्यमातून सातत्यानं चालू आहे. अतिशय गुणी खेळाडू अक्षयच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. पाषाणी संघाचा हा कर्णधार आहे. जेवढा चांगला खेळाडू आहे तेवढाच चांगला माणूस म्हणून सुद्धा एक आदर्श व्यक्तिमत्व अक्षय. प्रयत्न चांगले चालू होते मात्र थोडीशी साथ कमी मिळाली बाकीच्या खेळाडूंची. धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होतं ते संपन्न झालं आणि 3 षटकांच्या अखेरीस 25 धावा. बॉडी लँग्वेज जर पाहिली आपण कल्पेश आणि अनुजची तर भातसई संघ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मध्ये खेळताना बघायला मिळतोय. पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज आणि विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत असताना. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन. पुनश्च एकदा सुशील आलाय. स्वतःच्या खात्यातलं दुसरं षटक. षटक क्रमांक 4. यावेळेस दिशाहीन चेंडू बघायला मिळतोय. पंच आमच्याकडे वळत असताना जयसरांचा हा वाईटचा इशारा. 1 धावेने अजून धावफलक पुढे सरकेल. 38 धावांचं आव्हान आहे आणि हे आव्हान पेलत असताना आपल्याला बघायला मिळते. दोनही बाजूने चांगला खेळ बघायला मिळतोय. एका बाजूला कल्पेश आहे, दुसऱ्या बाजूला अनुज. फटका चांगला बघायला मिळतोय. कव्हरला बीट करून चेंडू निघून चालाय सीमारेषेच्या दिशेनं. 1 धाव घेत असताना सेन्सिबल क्रिकेट. एकेरी दुहेरी धावेने आपला विजयाचा मार्ग सुखकर होणार आहे हे दोघांनाही माहिती आहे आणि त्याचाच अवलंब करत असताना मोठ्या फटक्याची गरज वाटत नाही आणि तसाच खेळ मैदानात दाखवत असताना गुड क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट.
स्ट्राईक वरती कल्पेश आहे आणि समोर आव्हान सुशीलचं. शॉर्ट पिच पुल केले कल्पेशच्या बॅट मधनं भातसाई गावचा ब्रँड दाखवणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका षटकार. SPL भरले शेजून गावाला जल्लोष क्रिकेट सामन्यांचा. SPL भरले शेजून गावाला थँक्यू. व्हॉट अ स्ट्रोक. कल्पेशच्या या फलंदाजीसाठी त्याचे चाहते नेहमीच दिवाने असतात. यावेळेस चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारा हा फटका. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय मात्र क्षेत्ररक्षक सज्ज. नशिबाची साथ कहते ना किस्मत भी बहादुरों का साथ देती है. या वेळेला झेल धरणीला दान करत असताना कल्पेशला जीवदान मिळतंय. एक धाव धावफलकावरती अंकित होतीये आणि धावफलक पुढे सरकतं. आपण जर पाहिलं धावफलकावरती तर 34 धावा 34 ऑन स्कोर बोर्ड. चार धावांची आवश्यकता असताना या वेळेला बॅक टू द बॉलर खेळून काढलेला हा फटका. एक धाव या चेंडूवरती सुद्धा येईल. 35 धावा धावफलकावरती आहेत. 3 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 4 चालू आहे. सुशील गोलंदाजी मार्क वरती सज्ज. स्ट्राईक वरती कल्पेश. भातसाई संघाच्या पाठीचा कणा. या वेळेस जबरदस्त खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळते. फटका बघायला मिळतोय. बॅटमधनं निघालाय कल्पेशच्या हा दमदार प्रहार. विजयी चौकार. गुड शॉट. बजाव. क्रिकेट सामन्यांचा. मनोहर पाटोळे स्पॉन्सर हैया आईगाव देवी संघाचा. वैभव पाटोळे स्पॉन्सर हैया आईगाव देवी संघाचा. धन्यवाद. जबरदस्त खेळ बघायला मिळाला भातसाई स्पोर्ट्स भातसाई संघाच्या वतीनं. व्हॉट अ बॅटिंग कल्पेश. गुड बॅटिंग. विजयी झालाय भातसाई संघ आणि पुढच्या फेरीसाठी